किशोर कदम यांचे चिरंजीव या इकडे या इकडे यांना घेऊन जा, मागे घेऊन जा यांना. बॉलर नेम निहाल. स्ट्राईकला आहेत ते वैभव पाडावे, नॉन स्ट्राईकला एंडला आहेत ते वेदांत चव्हाण. आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. काय होतंय पहिल्याच चेंडूत प्रहार. वेदांत येतो स्ट्राईक वरती. वैभव याने पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा फार करून 4 धावांचं. स्ट्राईकला ते वेदांत. फुलटॉस चेंडू अलग हाताने खेळलेला एका धावसंख्येसाठी. आता स्ट्राईक वरती आले ते वैभव पाडावे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे ते निहाल. लेग साईडच्या दिशेने फिरकावलेला चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते श्री स्पोर्टची 7. 4 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील 5वा चेंडू अलग हाताने खेळला. डिक्लेअर स्वरूपात गेला चेंडू. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8. या ठिकाणी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते ते निहाल. बघूया निर्धाव चेंडू टाकायला यश मिळतंय का त्यांना. स्ट्राईक वरती ते वैभव पाडावे, नॉन स्ट्राईकला वेदांत. बॉलिंग करतील निहाल आणि वाईड WID वाईड. परत एकदा अलगद हाताने खेळलेला चेंडू एका धावसंख्येसाठी यशस्वी. आणि या ठिकाणी मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. 1 षटक 10 धावा. आणि या पुढीलचा आवाज असेल तो आपल्या लाडके विपुलजी पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू तेजस आडवेकर. साई माऊली आणि स्वामी समर्थ मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. स्टेजवरतीच बघतोय, काय माहिती आहे स्वतः तरी पण बघतोय. इकडे टोपी घालून इकडेच बघतोय. वैभव याला आमंत्रित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. स्वामी समर्थाचा वैभव आढळतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मेडलचा मानकरी ठरतोय तो रोहन. त्यांनी पण मेडल घेण्यासाठी यायचंय. धावसंख्याचा विचार केला तर पहिल्या षटकानंतर 10 धावा आलेल्या. आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात 12 धावा. मी टी शर्ट देण्यासाठी आमंत्रण करेन निलेशजी चालके साहेब यांना आमंत्रण करेन. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचंय. वैभव हटवतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि रोहन ठरतोय मेडलचा मानकरी. सामन्याच्या दिशेने चाललोय आपण. 5 चेंडू 15 धावा. श्री स्पोर्ट्स संघ मोठा संघ आतापर्यंत 2 पराभव आणि 1 सामना जिंकलेला आहे. ओपनिंग जीतनी झाली होती पण आता कुठेतरी आता मित्र समीकरण आणि चित्र पूर्णपणे श्री स्पोर्टच्या डगआउट मध्ये वेगळं आहे. सलामीचा फलंदाज वेदांत पहिल्या 3 सामन्यासाठी उपस्थित नव्हता. आता वेदांत आलेला आहे. वेदांत याची ओळख आहे, खूप मोठी ओळख आहे मित्रांनो. जोरदार फटके मारण्यासाठी आक्रमक खेळी अशी त्याची ओळख असेल विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये वेदांत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16. स्टेजवरती मान्यवरांनी जागा बनवायच्या. सायशा 11ची सायशा हिचं आगमन झालंय. MC चषक 2024 हार्दिक स्वागत सायशा. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला फटका. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 17.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडला होता. काय घडले मैदानाच्या दिशेने. नक्की 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 बोलताना जोडीदाराला महत्व असतं. वेदांत फक्त सलामीसाठी रन. 27 नक्की 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 कुठे जाईल फ्री स्पोर्ट संघ. चार चेंडू 31 धावा. गेला. काय झाले मैदानाच्या दिशेने वैभव. समीकरण पूर्ण चित्र मैदानाच्या आतमध्ये बदलले. ते म्हणतात ना काय घडले मैदानाच्या आतमध्ये. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला. डीजे विनय वेदांत त्यांची जागा घेण्यासाठी आलाय श्री स्पोर्ट संघ. आक्रमक खेळी. मोठा दोन लागताना विनय. थँक्यू. मितेश गावड मैदानाच्या आतमध्ये आलाय. अतिरिक्त धाव. मुख्य पंचांची भूमिका निघताना दिसतात आपला सरफराज अनवर एसराज इन्फोटेकचे ओनर स्वतः मुख्य पंचांची भूमिका निघतात. त्यांचं पण MC चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. आणि एसराज इन्फोटेक प्रॉपरायटर लालाबाई यांच्याकडून आपल्याला पहिल्या 3 पारितोषिकाचे चषक स्पॉन्सर आलेले आहेत. त्यांचे पण मनापासून आभार. धावचीची संधी अंपायरकडे दाद मागितले ते मुख्य पंचांनी थर्ड अंपायरकडे सांगितले. थर्ड अंपायर प्रवीण पाटील आपल्याला सांगतील. सॉरी जयेश पाटील. सॉफ्ट सिग्नल पता नहीं क्या चप्पू है. सामन्याचा विचार केला ना मित्रांनो तर पूर्णपणे सामना फिरलेला आहे. 37 धावा 3 चेंडू 2 चेंडू. नोट आउट. मुख्य पंच म्हणून एक इंग्लंडवरून पंच मागवले. बॉम्स आगळं वेगळं नाव आहे. बॉम्स मुख्य पंचाच्या रूपात आपल्याला. सामन्याच्या दिशेने वेळा 3 चेंडू 38 धावा. आजच्या दिवसातला हाय स्कोर करेल का श्री स्पोर्ट संघ. वैभव पाडावे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडू एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना 39 धावा. 4 चेंडू 2 धावा. 2 चेंडू अजून बाकी असतील.
मोठा फटका पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला गेला. पाटलांचा बैल गाडा गाडा डीजे साईशा 11ची साईशा आपल्याला मंचावर दिसते. तिचं पण हार्दिक स्वागत. MC चषक 2024 पर्व पहिले मैदानाच्या आतमध्ये आलेले निशांत बाबू वैभव पाळावे यांची जागा घेण्याची. शेवटचा चेंडू आक्रमक खेळी खेळ का काय खेळ सिंगल डबल शांत होईल बघूया. इशारा 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 डगआउट. नोट आउट नोट आउट नोट आउट. मॅच मध्ये राहायचंय मॅच मध्ये राहायचंय प्रेक्षक वर्ग. MCC व्हॉलेंटियर साईशा 11 तुम्ही पण मैदानात दिसून पाठवलं. साईशा 11 असो MCC स्वामी समर्थ. मॅच सुरू करायचंय. रोडच्या दिशेला ती गर्दी आधी गर्दी कमी करायची. कोणी तिकडे गर्दी नाही करायची. MCCच्या सर्व पोरांनी मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाची भूमिका. सरफराज भाई आप मैच स्टार्ट कर सकते हो. मैच स्टार्ट करने का है. लस्सी मैच स्टार्ट कर रहा है. सामन्याच्या दिशेने वळ्या. मोठं टार्गेट मोठं आव्हान असणार आहे. स्वामी समर्थ मोठं टार्गेट 40 धावांचं आव्हान आहे. 10-10च्या रिक्वायर्ड रनने खेळायला लागणार आहे.
सामन्याच्या दिशेने वळूया. चं टार्गेट असणार आहे. सलामीची जोडी मैदानात सज्ज. काय घडलंय काय घडलंय काय घडलंय. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव पहिल्या निर्धाव सांगत होताना श्री स्पोर्ट संघ स्वामी समर्थ संघ या स्पर्धेत अस्तित्व टिकून ठेवलं. तर हा सामना खूप महत्वाचा आहे. थँक्यू डीजे. एमसीसी व्हॉलेंटियर जे एमसीसी खेळत त्यांनी पूर्ण पिवळ्या पडद्याच्या मागे एकेकाने उभं राहायचं. एकत्र कोणी उभे न करावं. आम्ही तसं रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नूं. हो 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 इश्क तेरा. डीजे 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. श्री स्पोर्ट संघ 40 धावांचं आव्हान ठेवलाय. हलक्या त्यांनी खेळला फटका. एकेरी धाव्याने धावसंख्येत भर होताना VPLच्या दिशेने वळूया थोडा. विराट क्रिकेट असोसिएशन ज्यांचे VPL चालू आहे. एसराज वॉरियर तिकडे क्वालिफाय झालेले आहे. आपको नेक्स्ट मॅच केले. एसराज वॉरियर ऑल द बेस्ट. एसराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस आपल्याला त्यांच्याच हस्ते मिळाले आहे. इकडे वायफाय सर्व्हिस यूट्यूबच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 6. 4 चेंडू 6 धावा. या स्पर्धेचा विचार केला ना MCC चषकच्या या स्पर्धेचं पहिलं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये रोख रक्कम. प्रथम पारितोषिक कोण ठरेल 50,000चा मालिक. धावचीची संधी. धावचीची संधी. संधी 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 काय मारताना दिसतात. खो खो खेळायचे का आधी. 5 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना फुलटा चेंडू मोठा. डीजे. कारण माहिती पडले करण घोसाळकर का चिडलाय. एक लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे करण घोसाळकर. का चिडतोय. अशा लहान मोठ्या चुक्या मागच्या मॅच मध्ये पण दिसल्या होत्या श्री स्पोर्ट या संघाकडून. त्याला चिडण्याचं कारण देऊ नका मित्रांनो. आमचे प्रेरणास्थान आमचे लाडके दादा आमचे हितचिंतक कैलासवासी पद्मागर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थ एक मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक या स्पर्धेसाठी एक मुख्य आकर्षक. धावसंख्या झाली ती 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेचं मुख्य आकर्षक आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांनी जर कोणी बाहेर जेल टिकला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक मंदारेश्वर क्रिकेट क्लबकडनं. पण आजच्या दिवसात खेळत असलेल्या 6 खेळाडूंसाठी हे प्राइज नसणार. फक्त प्रेक्षकांसाठी. तो खेळाडू कालचा असेल तरी चालेल. 200 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि एक बंपर ऑफर म्हणजे MCCच्या कोणत्या खेळाडूंनी पकडला तर 200 रुपये मिळतील. चला MCCच्या कोणत्या खेळाडूने झेल पकडला तर 200 रुपये मिळतील. मोठा फटका. आपण पुलच्या गुन्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं. आपण पुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जावा मी पुण्यात. मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल
डीजे रेकॉर्ड 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 ब्रेक करणार आहे काय? एमसीसी चषकचा रेकॉर्ड बनवलाय वैभव पाडावे. त्याच्या बॅट मधून 4 चेंडूवर 4 चौकार आलेले. कोण रेकॉर्ड ब्रेक करणार आहे का त्याचा? आजच्या दिवसात हात दाखवलाय एमसीसीच्या कर्णधाराने हात दाखवलाय. हलक्या हाताने खेळलेला फटका एकेरीच्या स्वरूपात धावसरक्या पुढे सरकताना 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. स्वामी समर्थ स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर सामना खूप महत्वाचा. श्री स्पोर्ट्स संघ या स्पर्धेत जर का जिवंत राहायचं असेल सामना महत्वाचा. मोठा फटका बनवायचा प्रयत्न सकाळपासून फ्रेम मध्ये येतोय शशांक. आता थोडा झुकलाय ते ठीक आहे मित्रांनो. झुकला नाही तर उठणार कसा दादा? झुकल्याशिवाय कोण उठू शकतो का? मग तेच तर म्हणतात. मोठा फटका मारा. गडी बाद स्टंपिंगची अपील केलेली आहे. पंचांकडे दाद मागते पण पंचांनी काही दाद घेतली नाही. गोलंदाजी मारोर सर्जी आहे ना जो कुणाल बांबूकडे, याचा पण मनापासून आभार असेल. एमसी चषकमध्ये स्कोररची ॲज अ भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. मुख्य पंचाच्या रूपात सरफराज भाई शेख यांचं पण एमसी चषक 2024 हार्दिक स्वागत. एसराज इन्फोटेकचे प्रॉपरायटर लालाबाई यांच्या हस्ते आपल्याला प्रथम 3 पारितोषिकचे चषक स्पॉन्सर आलेले आहेत. त्यांचं पण मनापासून आभार. साजिद अन्सारी यांच्याकडून आपल्याला मालिकावीरसाठी होम थिएटर आले आहेत, यांचं पण आभार. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. दुसऱ्या षटकाकडे समाधीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. देऊया एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. श्री स्पोर्ट्स संघाचा विचार केला ना तर सर्वात जास्त फॅन बेस असेल ना तर या ग्राउंडवर श्री स्पोर्ट्स संघाचा. चारही बाजूने श्री स्पोर्ट्स संघाची मॅच लागली का जय्यूच्या घरातले सगळे मॅच बघायला येणारच. त्यांचा पण मनापासून आभार. गावड अँड गावड कंपनीचे ओनर मितेश गावड खेळताना दिसत आहेत आपल्याला. नो चेंडूची सामना. आणि दुसरे प्रथमच आभार म्हणजे जय्यू, मितेश, तुमच्या सर्वांचे घरगुती, आशू, तुमच्या घरच्यांचे आभार. आमचं ट्रॉफी असू दे, छोट्या मोठ्या काही वस्तू असू दे, घरी ठेवायला काही गोष्टी मागितल्या त्याच्यासाठी कधीच नाही बोले. एमसी चषक 2024 सर्व तुमचे पण मनापासून आभार असतील सर्वांचे. मोठा फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना फक्त एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्येचा विचार केला तर 11. सामन्याचा विचार केला तर सामना आता जरी मला तरी वाटते श्री स्पोर्ट यांच्याकडे झुकताना. पण मित्रांनो स्वामी समर्थाचा विचार करा तर वेळ बदलावी लागेल या स्पर्धेत जर का जिवंत राहायचं. बॉल एक चेंडू झालेला आहे. तिसऱ्या षटकातली 11 धावा. शशांक याचा विचार केला तर पहिल्याच मॅचमध्ये निर्धाव षटक त्यांनी हाताळलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सर्वात जास्त रनआउट शशांकच्या नावावर आहेत. नो चेंडूची सांगता. इमोशन्सने भरलेली कळदाला कुठणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आणि सोबत हाय आमची पावर हाय. कळदा तुम्हाला सोडायचा नाही आमची यारी. लय लागत हाय आमची यारी. थँक्यू डीजे. इथे जयादा मला ओरडतोय तारीफ करू नको. तारीफचा हकदार बनत नाही. सॉरी जयादा, तारीफ नाही करणार. तारीफचे हकदार ठरत नाही आहेत. चुकी घडले. धावसंख्या जाऊन बसली 16 वरती. आतापर्यंत एकच बॉल झालेला आहे. 16. अस्तित्व टिकवायचं आहे स्वामी समर्थ संघाला. त्याच जोडीला आमचा साथीदार संघ श्री स्पोर्ट्स. चौका सुंदर. ओमकार पाटील, एक नियम आहे, पिवळ्या पडद्याच्या बाहेर कॅच पकडली पाहिजे तरच 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक तर तुम्ही कॅच पकडून बाहेर उडी मारली तरी पारितोषिकचे हकदार असतील तुम्ही.
पण 2 सेकंदाचा कालावधी असते बॉल हातात ठेवायचा, त्या 2 सेकंदात तुमची उडी बाहेर गेली पाहिजे. सर्व प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आहे. कैलासवासी पद्माकर भास्कर मंगले यांच्या स्मरणार्थ आयोजित MCC चषक खास आकर्षण. फुलटॉस चेंडू चुकी करते. नो नो. जर का प्रेक्षकांनी कॅच पकडली तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक मंदारेश्वर क्रिकेट क्लब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी संधी संधी. तुझे धावसंख्या झाली ती 18 धावा. 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 22 धावा. कुणाकडे इक्वेशन जुळणार आहे बघूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नयन पद्माकर मागेला जे तुमच्यासाठी गाणं आहे. आज रात्री MCच्या कोणता खेळाडू रात्री घरून फोन आला तर उचलू नका. आपली स्पर्धा पार पडणार आहे. सर्व काही घडे या मैदानाच्या दिशेने वळूया. स्पर्धेच्याकडे वळूया. 4 चेंडू 22 धावा. असं वाटलं होतं. फुलटॉस चेंडू. आता चुकी काय घडली माहितीये का? शेवटच्या डब्यात बसले होते म्हणून एवढा स्लो आल्यात ते. सामनाच्या दिशेने एक कॉम्बिनेशन फेल दिसले श्री स्पोर्ट या संघाकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली तिसऱ्या षटकाकडे समजनंतर 24. यानंतर एक मुख्य अतिथी आणि प्रमुख पाहुणे म्हणून विराज मकवाना सर यांना मी आमंत्रित करत त्यांनी मंचावर यायचे. 24 धावा. विराज मकवाना सर यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर यायचं आहे. एक MCC चषक तुम्ही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित व्हा अशी नम्र विनंती असेल. त्यानंतर मंदारेश्वर ओम श्री मंदारेश्वर संस्था या संस्थेचे खजिनदार श्री गणेश कदम साहेब यांचं MCC चषक 2024 हार्दिक स्वागत. यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. गणेश कदम साहेब तुमचं हार्दिक स्वागत. MCC चषक 2024 सामन्याच्या दिशेने वळ्या. 24 धावा झालेल्या आहेत. नाणेफेकीच्या कोलकडे उड्या. साईशा 11 आणि साई माऊली संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी आहे. सामन्याच्या दिशेने रंगतदार सामना दिसतोय. 25 धावा स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू बॅट मधून आले. 4 चेंडूवर 4 धनादाती चौकार. 4 चेंडू 15 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न पण चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने. बांटू 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 एक वेगवान थ्रो साठी जाणना माना खेळाडू आहे हा बांटू. त्याचा विचार केला तर त्याचा थ्रो पकडणं म्हणजे कुठेतरी कठीण आहे. खूप सुंदर थ्रो करतो बांटू. धावसंख्या जाऊन पोचते ती 26 धावा. 2 चेंडू. सुंदर जेल आमचे मित्र
मित्र विष्णू काय झेल टिपलाय. थँक्यू डीजे. साईशा 11चा कर्णधार आणि साई माऊलीचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. 2 चेंडू 14 धावाची गरज असणार. समीकरण सुकलं. समीकरण श्री स्पोर्ट्स संघ कमलेश भाई किधर है आपका डांस देखना है. ओम श्री मंदारेश्वर संस्थाचे खजिनदार मी गणेश कदम साहेब यांना विनंती करेल त्यांनी नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. गणेश कदम साहेब तुम्हाला विनंती करेल तुम्ही नाणेफेकी करायला यायचं आहे. थँक्यू विजय. श्री स्पोर्ट्स संघाचा विजेता संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्री स्पोर्ट. साईशा 11 आणि साई माऊलीमध्ये नाणेफेकीचा कॉल. नाणेफेकीसाठी मी